मित्रांनो, मागच्या काही दिवसापूर्वी मी मिरजहून दिल्लीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या असा व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, मिरजहून दिल्लीला जाणाऱ्या ह्या ज्या सर्व रेल्वे गाड्या आहेत ह्या साधारण 32 ते 35 तासाचा वेळ घेतात. पण मित्रांनो, या रेल्वेमध्ये एक रेल्वे अशी आहे जी मिरज ते दिल्ली हे 1790 किलोमीटरचे अंतर हे 25 तासामध्ये फक्त पूर्ण करते. ही रेल्वे कोणती, ही मिरज जंक्शन वरून किती वाजता सोडते, दिल्लीला किती वाजता पोहोचते, ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबते, या सर्वांची माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गाडी नंबर 12493 दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही मिरज जंक्शन ते हजरत निजामुद्दीन दिल्ली दरम्यान धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. ही एक विकली एक्सप्रेस आहे. ही गाडी मिरज जंक्शनवरून प्रत्येक रविवारी पहाटे 5:25 सुटते. तर हजरत निजामुद्दीन दिल्लीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पोहोचते. मिरज जंक्शन ते हजरत निजामुद्दीन दिल्ली हे 1790 किलोमीटरचे अंतर ही गाडी 25 तास 35 मिनिटांमध्ये 13 हॉल्ट घेत पूर्ण करते. या दरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 70 किलोमीटर आहे. मित्रांनो, ही गाडी सर्वप्रथम 24 मे 2016 रोजी सुरू करण्यात आली. आता ह्या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला LHB टाईप ब्रेक जोडण्यात येतात. एकूण 22 कोचची ही गाडी आहे. या गाडीमध्ये पॅन्ट्री कार, ऑनबोर्ड केटरिंग, केटरिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आता ह्या गाडीच्या लोकोमोटिव्ह बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला मिरज ते हजरत निजामुद्दीन दिल्ली दरम्यान वडोदरा लोकोशेडचा WAP5 हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो. मित्रांनो, आता ह्या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास मिरज जंक्शन ते दिल्ली दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 750 रुपये, थर्ड AC साठी 1950 रुपये, सेकंड AC साठी 2790 रुपये, तर फर्स्ट AC साठी 4720 रुपये आहे. आता आपण मित्रांनो या गाडीचे मिरज जंक्शनहून हजरत निजामुद्दीन दिल्ली दरम्यान रेल्वेची टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी प्रत्येक रविवारी पहाटे 5:25 मिरज जंक्शनवरून सुटते. तर सांगलीला ही गाडी सकाळी 5:37 पोहोचते. या ठिकाणी 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 5:40 ही गाडी सांगलीवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. सकाळी 6:37 ही गाडी कराडला पोहोचते. कराड रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 6:40 ही गाडी कराडवरून पुढे साताऱ्यासाठी निघते. सकाळी 7:37 ही गाडी साताऱ्याला पोहोचते. या ठिकाणी सुद्धा या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 7:40 ही गाडी साताऱ्यावरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. पुढच्या प्रवासात सकाळी 9:13 जेजुरीला स्टॉप करत ही गाडी सकाळी 11 वाजता पुणे जंक्शनला पोहोचते. पुणे जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेत सकाळी 11:05 गाडी पुणे जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. पुढच्या प्रवासामध्ये दुपारी 12:03 लोणावळा जंक्शनला स्टॉप करत दुपारी 1:22 गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 1:25 गाडी कल्याण जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. पुढच्या प्रवासात दुपारी 2:20 वसई रोड, दुपारी 3:43 वापी असे स्टॉप करत संध्याकाळी 4:52 गाडी सुरतला पोहोचते. सुरत रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 4:55 ही गाडी सुरतवरून पुढे वडोदरा जंक्शनसाठी निघते. संध्याकाळी 6:25 ही गाडी वडोदरा जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 10 मिनिटाचा हॉल्ट आहे. 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 6:35 ही गाडी वडोदरा जंक्शनवरून पुढे रतलाम जंक्शनसाठी निघते. रात्री 9:55 ही गाडी रतलाम जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 10 वाजता ही गाडी रतलाम जंक्शनवरून पुढे कोट्यासाठी निघते. रात्री 12:55 ही गाडी कोटा जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 10 मिनिटाचा हॉल्ट आहे. 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री 1:05 ही गाडी कोटा जंक्शनवरून पुढे हजरत निजामुद्दीन दिल्लीसाठी निघते. शेवटी 1790 किलोमीटरचा प्रवास करत सकाळी 7 वाजता ही गाडी हजरत निजामुद्दीन दिल्लीला पोहोचते. तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 12493 मिरज जंक्शन ते हजरत निजामुद्दीन दिल्ली दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वे गाडीची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.